नमस्कार। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। एका बाजूला विरोधकांकडून एकनाथ शिंदेंना घेरण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीमधूनच एकनाथ शिंदेंचा गेम होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्येही कुरघोडीचे राजकारण रंगले आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर घेरण्याची तयारी भाजपने केली आहे। त्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात खास करून पाठवण्यात आला आहे। नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात देखील केली आहे। आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हवाल्याने दिलेल्या वक्तव्याने भाजप एकनाथ शिंदेंना घेरणार असल्याचं संकेत मिळू लागले आहेत। माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा दाखला देत मोठा गौप्यस्फोट केला आहे। माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटलं आहे की ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे अशी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची भावना आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे देखील स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। युती करायची की नाही याबाबत आमचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली होती असं नाईक यांनी सांगितलंय। गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे। गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील आम्ही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ असं जाहीर केले। गणेश नाईक यांना संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गणेश नाईक यांची ठाण्यातील एंट्री ही एकनाथ शिंदे यांना घेरण्याचे संकेतच असल्याचं म्हटलं जात आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असं राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।